नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारी अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवणार आहे। खूपच चटपटीत अशी भाजी लागते। आता त्याच्यासाठी मी एक पातेले घेतले, त्याच्यात तेल टाकले, तेल गरम झालं, जिरी मोहरी आणि टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून। तर टोमॅटोला आपल्याला छान गळेपर्यंत परतायचं आहे किंवा शिजवायचं आहे। मी ते लवकर शिजण्यासाठी मीठ टाकून घेतले आणि बारीक गॅस करून आपण त्याच्यावर झाकण ठेवूया। तोपर्यंत आपण इथे एक मसाला तयार करूया। त्यासाठी मी इथे साधारण 2 मोठे चमचे दही घेतले, त्यात हळद, लाल तिखट आणि धने पावडर टाकलेली आहे। इथे थोडासा गरम मसाला टाकला तुम्ही तरीही चालेल। आता हे जे दह्याचे मिश्रण आहे ते आपल्या परतलेल्या टोमॅटोमध्ये टाकून देऊया। पहा, आपले टोमॅटो मिठामुळे लगेच गळाले आहेत। आता सगळा दह्याचा मसाला त्याच्यात टाकायचा आणि तो मोठ्या गॅसवरच तुम्ही परतून घ्या आणि साधारण मिनिटभर तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्या, म्हणजे आपली अशी भाजी फाटल्यासारखी होणार नाही। आता त्याच्यामध्ये उकडलेला मी एक मोठा बटाटा चिरून टाकलेला आहे। आता त्यालासुद्धा मिनिटभर परता, म्हणजे त्याला छानपैकी दह्याचा स्वाद लागेल। आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी टाका, गरम पाणी मोस्टली टाका। 5 मिनटं आपली भाजी शिजू द्या की आपली भाजी एकदम रेडी होऊन जाते। पहा, मी बारीक गॅसवर 5 मिनटं भाजी शिजवली, शेवटी त्याच्यात कोथिंबीर टाका आणि आपली भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही जर अशीच झाकून ठेवली 5 मिनटं तरीसुद्धा अजून छान भाजी लागते, किंवा ह्याच्यात पावभाजी मसाला टाकला तरी मुलांना अजून त्या पावभाजीची टेस्ट त्याला येते। मी आता इथे भाकरीबरोबर मस्तपैकी सर्व केलेलं आहे। झटपट बनणारी आपली ही अशी भाजी आहे। तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।